नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन, चैतन्य हे सगळे जण आता जेलमध्ये येतात आणि संतोषची त्यांना आता कबुली घ्यायची असते की शांताचा खून कोणी केलेला आहे, कारण संतोष मात्र आता त्याची गुन्ह्याची कबुली द्यायला तयार असतो, कारण हा खून त्याने केलेला नाही आणि हा खून त्याला प्रियाने करण्यासाठी सांगितलेला आहे. त्यामुळे तो अर्जुन, इन्स्पेक्टर आणि आता चैतन्य या सगळ्यांच्या समोर आता खरं बोलतो. अर्जुन विचारतो की सांग, शांताबाईंचा खून कोणी केलेला आहे? त्यावरती लगेच हा संतोष म्हणतो की शांताबाईंचा खून मी नाही तर प्रियाने केलेला आहे. आणि आता तो खून कसा झाला, कारण त्या दिवशी मात्र शांताबाई थोड्या वेळासाठी आपल्या घरी आली होती आणि शांताचा खून झाल्यानंतर आता प्रियाने मला करण्यासाठी काय सांगितले होते, त्या दिवशी तेथे घडलेला सर्व काही प्रकार आता अगदी डोक्याला हात लावत आणि रडत रडत मात्र संतोष सगळं काही सांगत असतो. कारण त्या दिवशी शांताचा खून झाला आणि प्रियाने मला हे सर्व माझ्या अंगावर घेण्यासाठी सांगितले, कारण गाडीत जी काही आम्ही पोतं वगैरे घालून पोत्यात घालून शांताबाईंना गाडीच्या डिकीमध्ये ये टाकले. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघ, याच्यात तुला नक्की फायदा होईल, कारण तू प्रियाला मदत केली होती आणि आता मात्र तू सगळं काही कबूल केलं. त्याचा फायदा म्हणजे तुझी शिक्षा काहीतरी कमी होऊ शकते, तुला त्रास फार कमी होईल, म्हणजे शिक्षासुद्धा तुझी कमी होऊ शकते. त्यानंतर आता संतोष म्हणतो की हे बघा, यापुढे मात्र मला आता काही करायचं नाही. तेव्हा आता लगेच चैतन्य त्याला म्हणतो की अरे हे बघ, हे सर्व आम्हाला का सांगतो, कारण तुला जी व्यक्ती भेटायला आलेली आहे तू तिला सांगू शकतो. आता संतोष विचारतो की मला भेटण्यासाठी कोण आलेला आहे? त्यावरती लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा कॉन्स्टेबल, त्या व्यक्तीला घेऊन या. तेवढ्यात संतोषची बायको समोर येते. संतोष म्हणतो की तू मला भेटायला आली? त्यावरती आता लगेच त्याची बायको म्हणते की हो, तुम्ही कसे आहात? त्यावरती संतोष रडतच म्हणतो की खरंच मी आता ठीक आहे, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलेलं आहे आणि तुला प्रिया मॅडमने फारसा त्रास दिलेला नाही ना? तुझी बायको रडतच म्हणते की मी सांगते काय झालं होतं आणि तेव्हा घडलेला सर्व काही प्रकार ती संतोषला सांगते. मला माहिती होतं की माझ्या ऑपरेशनसाठी स्वतःवर गुन्हा घेतलेला आहे, म्हणूनच मी हे सर्व केलेलं आहे. आणि हे बघा, आता मात्र माझं ऑपरेशन अर्जुन दादा आणि सायलीताई यांच्यामुळे होणार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ संतोष, मी तुला माखीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे मात्र तुझी शिक्षा अजूनही कमी होऊ शकते. आता संतोष अर्जुनला थँक यू बोलतो, कारण अर्जुन दादा, तुमची खरंच मला खूप खूप मदत झालेली आहे. त्यानंतर आता अर्जुन हा सावंतला म्हणजे इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो की हे बघा संतोष बरोबर, मात्र तुम्हाला उद्या 2 कैद्यांना घरी घेऊन यायचं आहे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं काही मॅनेज करतोय. तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतोय, सायलीचा फोन असतो. अर्जुन जेव्हा सायलीचा फोन उचलतो आणि त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतेस? आणि तो म्हणतो की हे बघ, आता मात्र काही नको, मी लगेच घरी येतोय. तेव्हा आता चैतन्य विचारतो की काय झालं अर्जुन, सायली काय म्हटली? त्यावरती अर्जुन सांगतो हे बघा, पूर्ण आजीच्या रूममध्ये आता जी काही गोणी रक्ताने भरलेली आणि माझ्या गाडीची नंबर प्लेट आणि काही हे ग्लोव्ज सापडलेले आहे हाताचे. हे ऐकून आता चैतन्य म्हणतो की काय बोलतोस? चैतन्याला धक्का बसतो आणि नक्की हे सगळं काही शांताच्या खुनाशी कनेक्टेड असेल असे तो ओळखतो आणि म्हणतो म्हणजे हे सगळं काही प्रियाने तर पूर्ण आजीच्या रूममध्ये लपून ठेवलं होतं. तर हे आता चैतन्य बोलतो तेव्हा संतोषला तर धक्काच बसतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा तर एक खूप मोठा पुरावा आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, आणि ते रक्त तपासल्यानंतर आपल्याला हे सर्व कळेल की ते रक्त म्हणजे शांता कदम यांचं आहे. त्यामुळे
त्या प्रियाला मात्र कोणीही वाचू शकणार नाही. त्यानंतर प्रिया मात्र अंगामध्ये कोट वगैरे घालते आणि पॅन्ट वगैरे घालून ती आता डोक्यात टोपी घालते आणि तिथून त्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून जायला निघते. बाहेर 2 लेडीज कॉन्स्टेबल आणि एक कॉन्स्टेबल एकमेकांशी गप्पा करत आहे, प्रियावर पहारा देत आहे. परंतु प्रिया मात्र आता त्यांची नजर चुकवत पुन्हा रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन मात्र आता ती मुद्दाम दरवाजा उघडा ठेवते आणि एक फ्लॉवर पॉटची कुंडी घेते आणि ती कुंडी जोरात फोडते आणि तिचा आवाज करते. त्यावरती आता बाहेर उभे असलेले कॉन्स्टेबल विचारतात की हा कसला आवाज आहे, मुद्दाम आतमध्ये येण्यासाठी आणि हिला पळून जाण्यासाठी हे सर्व ती नाटक करत असते. तेव्हा मात्र आता ती लेडीज कॉन्स्टेबल आणि तो कॉन्स्टेबल आत येतात. तेव्हाही प्रिया दुसऱ्या दरवाजाने लगेच बाहेर निघून जाते. दोघेही आता आतमध्ये बघत असतात की नक्की आवाज कसला आला आणि दोघेही आता चेक करतात. तर ती कॉन्स्टेबल विचारते की खरंच मला सुद्धा माहिती नाही की आवाज कसला आला. तोपर्यंत प्रिया मात्र आता गेटच्या बाहेर येते आणि कशिबशी मात्र आता ती त्या गेटच्या बाहेर येऊन अगदी म्हणजे आता आपण बाहेर पडलो असं तिला वाटतं. ते दोघं पाहतच असतात की नक्की काय झालं असेल, आवाज कुठून आला असेल म्हणून इकडे तिकडे बघतात. तोपर्यंत प्रिया बाहेरून आता हसत असते. तिला असं वाटतं की आता काही झालं तरी मी यांच्या ताब्यात नाही सापडू शकणार. काही दिवस मात्र मी लपून राहील आणि जेव्हा मी परत येईल तेव्हा यांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी वादळ आणेल, पण कुठे लपायचं हेच त्यांना नाही कळणार. प्रिया आता इथून पळून जाण्यासाठी बस स्टॉपवर येते आणि ती वाट पाहत असते की बस केव्हा येईल. आणि तेवढ्यात मात्र मंजिरी आता तिथून जात असते. तिचं लक्ष प्रियावर जातं आणि ती विचार करते की ही तर प्रिया आहे आणि ती आता या वेळेस येथे बस स्टॉपवर काय करत असेल. मंजिरी घाईने आता गाडीच्या मागे लपते आणि गाडीच्या मागे लपून ती लगेच सायलीला फोन करते. सायली आणि अर्जुन झोपलेले आहे आणि तेवढ्यात आता मंजिरीचा फोन सायलीला येतोय. फोन वाजतोय. सायलीला जाग येते. ती आता उठते आणि फोन उचलते आणि विचारते की काय झालं मंजिरी, अगं इतक्या उशिरा तू कशासाठी फोन केलेला आहेस, सगळं काही ठीक तर आहे ना. त्यावर ती मंजिरी म्हणते की अगं तेच तर कळत नाही, कारण आता तू झोपलेली असतानी सुद्धा मी तुला कॉल केला. त्यावरती आता मंजिरी म्हणते की हे बघ सगळं तर ठीक नाही, परंतु अगं जेव्हा मी आता येथे पनवेलमध्ये आहे आणि पनवेलमध्ये बस स्टॉपवर आले तेव्हा मला तेथे प्रिया दिसली आणि प्रिया आता यावेळेस बस स्टॉपवर काय करते, माझ्यासमोर बस स्टॉपवरच उभी आहे. त्यासाठी मी तुला कॉल केला की तिच्या हातामध्ये बॅग वगैरे आहे. बॅग घेऊन ती उभी आहे आणि असं वाटतं की कदाचित ती बस येण्याची वाट बघत आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता सायलीला फार मोठा धक्का बसतो. मंजिरी पुढे म्हणते की बहुतेक तिच्या पनवेल सोडून जाण्याचा प्लॅन आहे. तर हे ऐकल्यानंतर आता सायलीला आणखीनच धक्का बसतो. सायली म्हणते की काय बोलतेस. तेवढ्यात आता सायलीच्या आवाजाने अर्जुनला जाग येते. तो उठून बसतो आणि विचारतो की काय झालं सायली. आता मंजिरीला म्हणते की हे बघ काही कर, परंतु तिला तेथेच अडकून ठेव. प्रियाला जर समजले आणि तिला जर कळले तर मात्र ती तेथून लपून निघून जाऊ शकते, पण आता तिला थांबावं लागेल. मंजिरी म्हणते की हे बघ तू काही काळजी नको करू, मी अंदाज ओळखला होता नक्की. तिला पळून जाण्याचा मार्ग ती शोधत आहे, तर ती इथे आहे आणि इतक्या सहजासहजी मात्र मी तिला इथून नाही निसटू देणार. त्यावरती सायली म्हणते की कदाचित मला असं वाटतं की तुला एकटीला नाही जुमानू शकणार, मी तुझ्या मदतीला कोणीतरी पाठवते. तुम्ही दोघी तिला ताबडतोब घेऊन इथे येऊ शकता. हे बघ येथे पोलीस आहे, यांना चकवा देऊन ती पळालेली आहे. तर तेव्हा आता मंजिरी म्हणते की हो ना, अगं शेवटी ती चुकीचेच रंग दाखवते. अशी बघ ना, अगं हिची साथ नियतीसुद्धा देत नाही. ती बरोबर माझ्यासमोर आली, आता मात्र मी काही हिला सोडत नसते. तेव्हा सायली तिला म्हणते की मंजिरी
तू स्वतःची काळजी घे. तेव्हा मंजिरी म्हणते की अगं सायली, हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस. काळजी मला नाही, आताही प्रियाला घ्यावी लागणार आहे. तर बघ, मी आता फोन ठेवते आणि लवकरच तुला भेटते. प्रियाला घेऊन सायली म्हणते की ठीक आहे सायली, आणि अर्जुन लगेच यायला निघतात. त्यानंतर आता प्रिया विचार करते की बहुतेक आता इथे बस तर अजूनपर्यंत काही यायला तयार नाही, खूप उशीर होईल. त्यामुळे मी आता समोरच्या चौकात जाते. पुढच्या चौकात गेल्यानंतर मला काही कॅब वगैरे आहे ती बुक करता येईल म्हणून ती आता आपल्या डोक्यात टोपी वगैरे घालते आणि लगेच पुढच्या चौकात निघून जाते. मंजिरी तिच्या पाठलाग करत येतच असते. त्यानंतर सायली आणि अर्जुन मात्र स्पॉटवर येतात. तिला बघतात तर ती तेथे नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, शेवटी पोलिसांचा पहारा असून सुद्धा ती इथून पळून जाऊ शकली. ती काही पण करू शकते, हे परत एकदा तिने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर त्यावरती सायली म्हणते की हो ना, ती खूप हुशार आहे. खूप हुशारीने तिने काहीतरी करून त्या इन्स्पेक्टरना म्हणजे पोलिसांना इथे गुंतवून ठेवलं असेल आणि नक्की तिथून तिने पळ काढला असेल. तर किती काही झालं तरी मंजिरी तिला पनवेल सोडून नाही जाऊन देणार. त्यावरती अर्जुन म्हणतो, परंतु तू मंजिरीला हे सांगितलेलं होतं की प्रियाने तिथून पळून जाऊ नये आणि ती तिला एकटीला जुमानणार नाही. त्यासाठी आपण मंजिरीच्या मदतीला कोणीतरी पाठवणार होतो असं तू म्हटली. मी लगेच आता सावंत इन्स्पेक्टर यांना फोन करतो आणि ते नक्की हवालदार यांना तिकडे पाठवतील. आता तो फोन मी आता इथेच परत आले. आणि तेव्हा ती मागे वळून बघते तर काय मंजिरी आणि रमा तिच्या पाठलागावरच आहेत. तेव्हा आता रमा म्हणते की अगं प्रिया, जेथे मात्र तू सगळ्यात जास्त गुन्हे केलेले आहेस तेथे तुला यावंच लागेल परत. त्यामुळे तू इथे परतच आलीस. तिचे पूर्णपणे कपडे वगैरे आहेत तर ते चिखलाने भरलेले असतात आणि तिचे पूर्णपणे आता हे होश उडालेले आहेत. नक्की काय करावं तेच तिला काही कळत नसतं. कुठेही जरी गेली तरी सुद्धा या सायलीच्या मैत्रिणी मला शोधून काढतातच. आता रमा तिला म्हणते की अगं, तू कितीही काही केलंस तरी शेवटी तुला तुझ्या या कर्तृत्वाची आणि पापाची शिक्षा मिळणारच आहे. तू कितीही काही कर. आणि हे बघ, आता मात्र तू सुभेदारांच्या घरामध्ये खूप माती कालवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चिखल घेऊन मात्र आम्ही तुला सुभेदारांच्या घरामध्ये परत एंट्री करू देणार नाही. आणि त्याच वेळेस आता प्रियाला काय करावं तेच काही कळत नसतं. परंतु मंजिरी तिथे पाण्याची नळी घेते आणि ती नळी तिच्या अंगावर धरते जेणेकरून प्रियाच्या अंगावर असणारा सगळा चिखल ती धुवून काढते. तेव्हा आता रमा आणि मंजिरी मात्र आता प्रियाच्या दोन्ही हाताला धरतात. तेव्हा रमाम म्हणते की अगं, हे बघ, या पाण्याने मात्र तुझं शरीर स्वच्छ होऊ शकतं. तुझं हे काळकुट्ट मन नाही स्वच्छ होऊ शकत. मंजिरी म्हणते की आता मात्र तुझा जो न्याय करायचा आहे तो मात्र तुझी माणस करतील. तेव्हा आता प्रिया आणखीनच घाबरते. तेव्हा आता घरातील सगळेजण समोरच असतात आणि आता या दोघी प्रियाला पकडून घेऊन येतात आणि त्यांच्या खाली ढकलून देतात. सगळेजण मात्र आता या प्रियाकडे रागाने बघत असतात. आता हा अश्विन तर खूपच चिडलेला असतो. अश्विन तिला रागाने म्हणतो की तुझी येथे येण्याची हिंमतच कशी झाली. अश्विन रागाने म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची. त्यावरती प्रताप म्हणतो की अगं, आतापर्यंत तू खूप काही गुन्हे केलेले आहे तरी सुद्धा मात्र अजून तुझं काही मन भरलेलं नाही, तरी एकावर एक गुन्हा करतच राहते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं होतं प्रिया, तू की अगदी आम्हाला काही कळून न देता पळून जाऊ शकेल म्हणून नाही, असं कधीही नाही होऊ शकत. त्यावरती सायली म्हणते की अगं, हे बघ प्रिया, तू कितीही पळून जाण्याचा प्रयत्न कर, परंतु माझ्या मैत्रिणी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत, त्यामुळे तुला पळून जाणं शक्य नव्हतं. आता अस्मिता म्हणते की अगं, तुझं तर पोट आम्हाला छान भरलेलं दिसतं म्हणूनच तू बहुतेक पळून गेली असावी. आणि हे बघ, तू तर तशीही आम्हाला या घरामध्ये नकोस, पण तरीसुद्धा
तुला येथून मात्र आम्ही नाही पळून देऊ शकणार हे गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर मात्र कल्पना म्हणते की अगं तू तर जेलमध्ये गेली असती तर त्यापेक्षाही जास्त बरं झालं असतं, पण दुर्दैवाने आम्हाला इथे थांबावं लागणार आहे. तर तेव्हा आता प्रिया खूपच जोरात ओरडते की नाही, मी मात्र जेलमध्ये नाही जाऊ शकत रमा. आता सणकन एक कानामागे प्रियाच्या ठेवून देते. सगळे जण मात्र पाहत असतात. मंजिरीसुद्धा एक सणसणीत ठेवून देते. रागाने म्हणते की काय स्वतःच्या सासूसमोर आवाज चढवून बोलायला लाज कशी वाटत नाही तुला प्रिया? तुला माणसांची किंमत नाही, नात्यांची किंमत नाही. तुला आज शिक्षा मिळत आहे. आता रमासुद्धा म्हणते की अगं प्रिया, तू इतकं पाप केलेलं आहेस की तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, आणि इतकी पाप करून शेवटी तू अगदी इथून पळून जात होतीस. आता मंजिरी म्हणते की अगं तुझ्या तर पाठीशी वाईट प्रवृत्तीची माणस असतील सायली, आणि अर्जुनच्या पाठीमागे मात्र आम्ही सगळेजणी उभे राहणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सायली, आणि अर्जुनची कधीही हार नाही होणार. हे बघ प्रिया, तू कितीही प्रयत्न कर, कितीही काही झालं तरी तुझा कधीही विजय नाही होऊ शकत. आता हे सर्व ऐकून प्रियाचा थरथर कापा सुटलेला असतो. ती फक्त बघत असते. त्यानंतर अश्विन हा कॉन्स्टेबलला म्हणतो की प्लीज तुम्ही हिच्यावर नीट लक्ष ठेवा, या प्रियाला मात्र कुठेही जाऊ देऊ नका. तेव्हा सायली ही रमा आणि मंजिरी या दोघींना म्हणते, या दोघींची खरंच मला खूप मदत झालेली आहे. खरंच तुम्हाला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. दोघी आता हसतात, परंतु प्रिया रागाने आता यांच्याकडे पाहत असते. त्यावरती रमा म्हणते की अगं सायली, थँक्यू तर आम्ही तुला म्हणायला हवं. प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यामध्ये मदत करण्यासाठी तू आम्हाला एक संधी दिली. तर मात्र आता मंजिरी म्हणते की सायली आणि अर्जुन, प्रियाला मात्र अशी काही शिक्षा द्या की जगातील प्रत्येक पापी माणसाला ही शिक्षा आयुष्यभर लक्षात राहील. सायली, आमच्या सगळ्यांच्या वतीने मात्र तुझे खरंच खूप मनापासून आभार आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पाहता सगळेजण खुश होतात. अर्जुनसुद्धा थँक्यू सो मच असं म्हणतो आणि म्हणतो की हे बघा, तुम्हाला शिक्षा होणार आहे, हे लवकरच कळेल. प्रियाला नक्की काय शिक्षा होईल. त्यानंतर मंजिरी आता येते, म्हणते. प्रियासुद्धा ही रागाने त्यांच्याकडे पाहत असते. सायली आणि मंजिरी मात्र जाताना आता या सायलीला घट्ट मिठी मारतात. जाताना मात्र त्या आता प्रियाकडे रागाने बघत असतात. प्रिया लगेच खाली मान घालते. या दोघी आता इथून निघून जातात. तेव्हा आता सायली प्रियाच्या समोर येते आणि तिला म्हणते की आता फक्त आणि फक्त काही तासच बाकी आहे. ते सगळे तास राहिलेले आहेत ना, तर ते मोजायला घे. हे बघ अगं प्रिया, उद्याचा दिवस आहे तर तो तुझ्या आयुष्यामधील सगळ्यात काळा दिवस असेल आणि अंतिम निर्णयाचा असेल. हे बघ, उद्या तुला मात्र अशी शिक्षा होणार आहे तर तुला त्यावेळेस असं वाटेल की तुला फाशीची शिक्षा झाली असती तर बरं झालं असतं. आता प्रिया खूपच घाबरते आणि ती अश्विनकडे बघत असते. तर अश्विन रागाने तिच्याकडे बघत असतो. सायली, अर्जुन, कल्पना, अस्मिता हे सगळे जण रागाने तिच्याकडे बघत आहेत. प्रिया मात्र आता खूप रडत खाली मान घालत आहे. त्यानंतर आता सकाळ होते. तेवढ्यात आता सकाळ झाल्यानंतर सायली ही तयारच होते, रूममध्ये असते. आणि तेवढ्यात अर्जुन मात्र प्रिया ही तन्वी नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा घेऊन आलेला असतो. ते DNA रिपोर्ट्स आलेले आहे. तो सायलीला दाखवतो. त्यावरती सायली म्हणते की हो ना, यामध्ये काय असणार आहे तर आपल्याला माहितीच आहे. तेव्हा आता सायली आणि अर्जुन ते रिपोर्ट पाहतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात अस्मिता त्यांना आवाज देते, अर्जुन, सायली, अरे पूर्णाई आलेले आहे. तेव्हा आता सायली ते रिपोर्ट आहेत तर ते फाईलीमध्ये ठेवते. त्यानंतर आता इकडे बाहेर पूर्णाई आलेले आहे. सगळ्यांना खूपच आनंद होतो. अस्मिता पूर्णाईला घट्ट मिठी मारते. पूर्णाई म्हणते की अस्मी, अगं प्लीज जा लवकर, अगोदर बाळाला घेऊन ये बरं. कधी एकदा पाहते असं त्याला झालेलं आहे. बाळ मला बघायचं आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई, तो झोपलेला आहे आता, आणि जर त्याला उठवलं
तर तो रडायला लागेल. त्यावरती पूर्णाई म्हणते, मग तुझ्या खोलीमध्ये चल. आणि तेवढ्यात मात्र कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णाई अहो आत्ता चालात, तुम्ही जरा खाली बसा, श्वास घ्या एकदा. की बाळ उठलं तर दिवसभर तुम्हाला त्याच्याबरोबरच खेळायचं आहे. नंतर आता विमल म्हणतात की हे बघा पूर्णाई, मी तुम्हाला पाणी आणते आणि कॉफीसुद्धा घेऊन येते, तोपर्यंत शांत बसा. अस्मिता पूर्णाईच्या हाताला धरते आणि तिला मस्त सोफ्यावर बसायला सांगते. तेव्हा आता पूर्णाई खूप खुश असते. तर आता प्रताप विचारतो की पूर्णाई, अगं काय ही देवीच्या दर्शनाला तू कोल्हापूरला गेली आणि तेथीलच झालीस का तू? अगं हे बघ, घरी परत यायचं होतं, नंतर यात्रेला गेली असती तर चाललं असतं. त्यावरती पूर्णाई म्हणते की अरे देवी, आईच्याच मंदिरात मला आता गोड बातमी मिळाली, पण तू झाल्याची. आणि मग माझ्या मनात आलं की देवी आईचे आभार मानावे आणि मगच घरी जावे. म्हणून मी येईपर्यंत घरामध्ये इतकं सर्व काही घडून गेलं असेल हे मला वाटलंच नव्हतं. तुम्ही मात्र सगळं काही माझ्यापासून लपवूनच ठेवलं होतं. त्यावरती कल्पना म्हणते की पूर्णाई, अहो खरंच तुमच्यापासून काही लपवून ठेवायचं नव्हतं. आणि जर तुम्हाला आम्ही तेव्हा सांगितलं असतं तर यात्रेला गेल्यानंतर तुम्हाला मनस्ताप झालेला असता. त्यामुळे खरंच आम्ही तुम्हाला नाही सांगितलं. मात्र आता पूर्णाई म्हणते की नशीब, काल मात्र मला अर्जुन सायलीने सर्व काही सांगितलं फोनवरती. ती प्रिया मात्र इतक्या खालच्या पातळीला जाईल हा धक्का मला सहन होत नाही. त्यावरती रविराज काका म्हणतात की काय अर्जुन आणि सायली या दोघांनी तुम्हाला सगळं काही खरं सांगितलं. तुम्ही मात्र आता परत आल्या, मग त्यामुळेच मात्र तुम्ही आता सगळ्यांना एकत्र बोलावलेलं आहे का? त्यावरती कल्पना म्हणते की नाही, ते माहिती नाही, पण अर्जुन सायलीने सांगितलेलं आहे की त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हणून तेव्हा सायली आणि अर्जुन खाली येतात आणि आता आले ते असं कल्पना सांगते. तेव्हा लगेच आता दोघेही आजीजवळ येतात. अर्जुन म्हणतो की आजी, तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं तू आल्यामुळे. त्यावरती सायली म्हणते की आजी खरंच खूप बरं झालं, मला सुद्धा तुमची खरंच खूप आठवण येत होती, पण तुम्ही फोनवर जे काही सांगितलं ना. त्यावरती सायली लगेच म्हणते की माफ करा आजी, पण अजून सुद्धा आम्ही तुम्हाला सगळं काही सांगितलेलं नाही. अजून सुद्धा अशा काही गोष्टी आहे. आता सगळेजण एकदम असे शॉक होतात. नक्की काय असेल याचा विचार करतात. तर शेवटी हा भाग येथे संपतो. सायली आता म्हणत असते की प्रियाचं रक्त चेक करणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी म्हणून धुळवडीच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराचा प्लॅन आखला. त्या दिवशी मात्र प्रियाचा ब्लड ग्रुप आहे तो आमच्या हाती आलेला आहे. जो काही प्रियाचा ब्लड ग्रुप आहे तो सगळ्यांना दाखवण्यात येतो की प्रियाचा ब्लड ग्रुप आहे तो ओ निगेटिव्ह नाही, बी पॉझिटिव्ह आहे. तेव्हा आता प्रिया रागाने यांच्याकडे पाहत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.